छापा काटा गाईड. इथं 2 रस्ते, मोठी होईल. हा रस्ता एक आहे आणि हा रस्ता दाखव. हा रस्ता, हा छापा आहे, हा छापा आहे आणि हा काटा आहे. ठीक आहे, आता जो येईल तिथं पहिले जायचं. तर मित्रांनो, आम्ही आता वाशिमच्या पुढे आहे. आम्ही थोडासा आता चहा घ्यायला थांबलो. आपल्याबरोबर एक चेतन भाई, मयूर आणि इसको आप जानते होगे. आम्ही चाललो नाही का आता सगळेजण गावाला, गुरुपौर्णिमा म्हणून आम्ही चाललो एकदम निवांत नाही का गावाला. सकाळ सकाळी निघालोय मस्त. किती वाजले? 9:30 वाजले. ही आपली गाडी आहे. मला 12 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. आम्ही नक्कीच 12 वाजेपर्यंत पोहोचू. आणि कसं चहा प्यायला थांबलेलो, कारण की चहाशिवाय दिवस जात नाही आपला. आम्ही घरात चहा सुद्धा बनवला नाही. नावाला घेतलंय. कॅमेरामॅन घेऊन आला, ITA वाले पण घेऊन आले. अरे कॅमेरामॅन घेऊन आलाय, बाबा पण इंजिनियर घेऊन आलाय, मित्रांनो कसं आहे, मस्त एकदम बसून चाललोय मांडी मिठी घालून. थोडा हे मध्ये ठेवलं आम्ही हातबीत ठेवायला एकदम. ते काय आला, आम्ही एवढे कम्फर्टेबल आहेत ना. ह्याला आणणार नव्हतो आम्ही, पण कसं आहे त्याला आम्ही सांगून ठेवलेला म्हणजे आम्ही तिघच जाणार होतो. मी झोपणार होतो माग, पण आता हे आता जाऊ दे, आता याला नेतोय आम्ही. असं एक जण पाहिजे नाही का गाडीला, मेकॅनिक ITA वाला माणूस आमच्याकडे, तर मग पाहिजे होता. हा, आणि नाही बोनट खोलून तुम्हाला, बोनट खोलून दाखवलं तुम्हाला वाटलं आता. इंजिन ऑइलच्या जागी मी सांगतो ते कुलंट आहे, मग तुम्ही समजा मी किती भारी इंजिनियर आहे. परत जाऊन गाडी थांबवली ना, परत जाऊन दाखवू तुम्हाला, पण दाखवूच नाही का ते. एक तर भाई कसा विषय आणि पुढं वातावरण एकदम क्लासिक झालं नाही का, म्हणजे पुढे जाऊन आम्हाला एकदम खतरनाक धुक्का भेटणार आहे. काय स्वप्नील? मित्रांनो, आम्हाला धुक्का तर भेटणार आहे. धुक्याची काही घेणं नाही आम्हाला, आम्ही काही गाडी चालवत नाही. आम्हाला फक्त आमचा ड्रायव्हर कसा एकदम प्रॉपर आहे म्हणून आम्ही काही टेन्शन घेत नाही. लोकेशन मी सांगतो गाईस, आणि मॅप वाला बाजूला जे तो असा सांगतो ना, अख्खे लोकेशन डोक्यात माझ्या फिटते. याच्या लोकेशन वरती गेलो ना समजा, तर तिथं 1 तास लागून जायला, तिथं 2-3 तास लागतील जायला नाही का आपल्याला. की आम्हाला घाटाच्या खाली घेऊन जाईल तो. ट्रेनच्या पटरीवर दाखवतोय तिकडे टर्न मारायला, म्हणून कसं बघताय, म्हणून आम्ही त्याच्या लोकेशनवर भरोसा ठेवत नाही आणि त्याच्या मागे जात बी नाही. असा विषय आमचा सध्या. आणि भाऊ पण आता घेतोय शूट नाही का, चालू आहे सगळ्यांचे शूट घ्यायचे काम. तिथून रस्ते ना खाली जायला, समोरून गाडी येते माहितीये का इथं. आता आम्हाला पण झालंय चालू मस्त कसारा घाट. रिव्हर्स आहे, एक रस्ता आहे मध्ये दुसरीकडे जायला घाट. असे लोकेशन भेटतात ना, एकदम भारी वाटतं. पाऊस पण चालू झालेला आता, पाऊस पण चालू झालेला आहे. पाऊस चालू झाला असं वर घे. इथं घाटामध्ये थांबलो नाही का खोल, इथं माग नाही का काहीतरी विषय. आमचा मेन ब्लॉगर त्याचा चॅनल आहे, तो दिसत नाही ब्लॉग मध्ये. थांबा, त्याला घेऊन येतो. सर उतरा सर. तर आम्ही थांबलो कशाला, माग काहीतरी आहे नाही का ते बघायचं आहे आम्हाला, नक्की काय आहे काय नाही. आणि आता जाऊन बघतो जरा आम्ही पण काय विषय आहे काय नाही. आणि तर फुल मकई वगैरे भेटतात नाही का. आता कसं गावाला चाललं तर गावाला मग ते खाणार आहे म्हणून काय आता खात नाही. गावाला जाऊन चुलीवरती मस्त भाजून खाऊ नाही का आम्ही आमचं. आणि दोघं हा, कसारा घाटाच्या टॉपला आलो आम्ही. इथे तुम्ही बघू शकता, ते मते वगैरे तुम्हाला भेटू शकतात. इथे येऊन थांबून आणि खाऊ शकतात नाही का, काय अडचण नाही तसं. पब्लिक, आम्ही प्रत्येक वेळी इकडनं येतो पण इथे थांबत नाही. बघा तर विहीर आहे. पहिले इथे काहीच नव्हतं, फक्त नॉर्मल विहीर होती, पण आता मस्त बनवलंय त्यांनी. हे बघा, आम्ही इथून जातो आम्ही, सांगितलं ते मी ब्रो, पण मला सांगायचं असं आहे होतं, का? आमची इच्छा होती बघायची. पण आज हे जे कार्यकर्ते आपला, त्याच्यामुळे आपल्याला बघायचं संधी मिळाली इथे. आम्ही गाडी पुढे लावले, हे बोलतो नाही बघायचं नाही. हे लोक आळशी आहेत, हे लोक कुठे फिरत नाही, डायरेक्ट रस्ता धटन जातात. मी आळशी नाही बरं का, मी यांना फिरवतो. मी नाही आळशी. समज कर लाडवले वरती पण खतरनाक वाटतं. तर अशी विहीर आहे. पाणी थोडं घाण आहे पण ठीक आहे. जास्ती जवळ नाही जाऊ शकत, कारण फोन जर गेला तर मग, मित्रांनो, फोन जर त्याच्यात पडला तर मग माझं डायरेक्ट करिअर खतम होऊन जाईल. वरती काय विषय, वरती पण मला वाटतं काहीतरी चांगलं आहे. राहू नको. ते काय वरती विषय, हे तू मागे ना माझ्या बघण्या यायचं ना तुला मध्ये. तुला ब्लॉग मध्ये नाही यायचं का?
खूप मस्त व्ह्यू आहे. हे 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता कोणता धरायचा नाही हा नाही रे. छापा काटा करायचा का? हे छापा काढा चिल्लर का काढ चिल्लर का काय करायचं छापा काटा कोणत्या रस्त्याने जायचं? पुढं. छापा हा छापा काटा गाईज इथं 2 रस्ते आहेत. एक हा आणि एक हा. थांब जरा माग आहे. ए व्हिडिओ मोठी होईल, पटकन घ्या, पटकन व्हिडिओ मोठी होईल. हा रस्ता एक आहे हा. आणि हा रस्ता दाखव. हा रस्ता हा छापा आहे हा काटा हा आहे. छापा आहे आणि हा काटा आहे. ठीक आहे, आता पुढं. जो येईल तिथं पहिले जायचं. अरे याच्यात एक छापा आहे छापा आला तिकडे जाऊ. चला. छापा आलाय गाईस, तर आपल्याला आता तिकडे जायचंय. छापा नव्हता का? एक नंबर आहे. काय माहिती? छापा नव्हता ना, पण काय माहिती? खतरनाक view आहे. अंधारात नागरिक चांगलं. ए यार, वल्ला व्हायला लागलोय. काय विषय नाही, अरे मग काय घ्यायचं रे? एकच नंबर व्ह्यू आहे गाईस. हे आवडलं का बघून घेतलंय? आई व्ह्यू चेक करा. तागडा एकदम. खतम आई, एवढाच विषय इथं. एवढाच विषय पण हार्ड आहे. आहे रे वरती पण. यार तिकडे पर्यंत वरती. जाऊ द्यायचं का? हे काय जायचं तिकडे पर्यंत वरती. माझी चप्पल झालं तुम्ही उडी मारली असती. मी उडी मारली असं मला रिक्स नाही आहे. आईस वरच्या बाजूला आलोय. पहिले Risk risk नाही घ्यायचं. असा काहीतरी विषय आहे इकडं. आले उतर. इथून उडी मारू शकतो का आपण? नाही मारू शकत. उडी मारली तर मार. पाय चप्पल सगळं लागले मला घे. चप्पल आणि म्हणजे आज असं वाटतं नाही की एकदम मनमुख झालं. एकदम असं जंगलात येऊन एकदम भारी हो. बरं वाटलं कसं आम्ही फुल हिरो- रिलॅक्स आलोय. पोरं 6 महिने गावालाच होता तू. अरे पण मग असं मित्रांसोबत फिरण्यामध्ये ती मजा वेगळी येणार आहे. भाईचारा मित्रांनो कसं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. हिरा घरात बसू नका. अरे समजला का? अरे बाहेर ये जरा, घरात फिरू नको. आमच्या सारखं जरा बाहेर निघा. आमचं तुम्ही पण वर्षात एकदा बाहेर निघता. अरे काही असू दे, पण निघालो आम्ही बाहेर. समजला का? ते महत्वाचं आहे. अरे मला बोलतो ना तू, घरात बसतो बाहेर फिरत नाही. आलो बघ, हे बघ, हे बघ कसं आहे माहितीये का? हे बघ, आलो बघ. एक साथ कसे 2 काम करतो. घरात राहिल्यावर गेम पण खेळतो आणि बाहेर निघल्यावरती मग सगळे एन्जॉय करतो हो. नाही का? म्हणून मग आणि अख्खा मॅप घेतो. नाच आम्ही करा. गेमर पण आहेत आणि आम्ही ब्लॉगर पण आहेत. नाच करा पण संपला आमचा विषय. अरे इथं काय, अरे मेहंदी या रस्त्याने आलो असं आपण मग इथं पण रस्ता होता guys. तो रस्ता होता ना. तिकडे पण रस्ता होता. इथं बसायला आपल्याला Point नव्हता उडवला. हे पण मला माहित नाही ए, काय हे बाकडे बिकडे आपल्याला बसायला बांधलेत. अरे ही पॅन्ट कोणीच पडली इथं? चेतन चेतन तुझी पॅन्ट आहे का? आणि आणि मित्रांनो, अशा ठिकाणी आल्यावरती जरा काळजी घ्या स्वतःची. सेल्फी वगैरे काढू नका. खाली हा बघा दलिंदर बघा, खाली किती खोल दरी आहे, तरी हा फोटो काढतोय. अरे ए काढले का? अरे सांगू दे पप्पाला नाव, इम्पॉर्टंट ब्रो. पप्पाला नाव सांगू तुझ्या. आणि फोटोग्राफर आहे आमची, त्याला आम्ही कळवणवरून बोलवलाय फोटो काढायला. मजुरी घेत नाही तो मित्रांनो. फुकट फोटो काढतो. उघड. हो. तर पब्लिक, आता आम्ही घोटीच्या टोल नाक्यावरती आहेत. दुपारचा चहा मागाशी आम्ही पिला, पण थंडी खूप वाढलेली आहे. इथं घाटाच्या वरती आल्यानंतर तुम्ही बघू आम्ही शकता. चहाच पितोय तिकडनं. हो, काय पाऊस चालू नाही का? थंडी खूप आहे गाईस, हे बघा. बाजूला कुठं मग? आणि थंडी असल्या कारणामुळे या ठिकाणी आम्ही चहा पितो. आम्ही हे कोल्ड्रिंकच पितो. कोल्ड्रिंक पिऊ नका guys. चहाशी चहा प्यायला लागते. चहा आपला फेवरेट. कारण आम्ही तर पित नाही, ज्याला पाहिजे तो पिऊ शकतो, पण नका पिऊ. होते मला पण तरी ठीक आहे. गोळ्याचं जाणी नाही होत. तर आता आम्ही इकडनं जाणार. तर गाईस, आता आम्ही इकडनं जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. सो व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, बघत राहा. तर मित्रांनो, आता आम्ही त्र्यंबकेश्वरला झालोय. घोटी त्र्यंबकेश्वर रोडला आहे आणि आपल्या गाडीचा जो ब्रेक ऑइल आहे तो संपलेला आहे. तर आता आपण थोडं ब्रेक ऑइल टाकून घेऊ, म्हणजे कसं गाडी चालवायला जरा सोपं जाईल. हो. आणि रिक्स नाही राहणार. येस, स्टेरिंग हार्ड जाते ना ब्रो, त्याच्यामुळे. तर इथं आपण ब्रेक ऑइल घेऊया. बोल ना, .4 लागेल आपल्याला. ब्रेक ऑइल आहे का?
पुढे का तो गाइस इधर नहीं है अभी, थोड़ा आगे जाते. लागले मला आता हे पण आपण इथे कसं काय गेलो, आपल्याला थोडीशी अक्कल पाहिजे ना. काय आपल्याला अक्कल नाही तशी पण काय झालं कुठे हे कुठे गॅरेज आयला, मग असं तर गाडी घेऊन गेला असो यार. आम्ही भेटतोय, पूर्ण भेटतोय आम्ही गाईच. मी काय तर खातो तू घेऊन ये. हा का सगळे 5 वाजता उठले ना रे. तसं काय आम्ही खूप लेट झालोय. इकडनं अजून आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आणि त्र्यंबकेश्वर वरनं अजून आत्याकडे जायचंय. इथे आहे का भाऊ, इथं गॅरेज दिसतोय, तिथं जाऊन बघू काय विषय आहे, भेटतो का आपल्याला. कुठे इथं अरे यार, अबे इथं मग आतमध्ये आहे रे. काय मोबाईल भिजतोय गाईज माझा, पण काय विषय नाही, चलता है उतना उतना चलता है, इतना भिजेगा तो चलेगा. बघ आहे का शूट विचार, ब्रेक ऑइल आहे का दादा? बोलला दादा थोडा. तर मित्रांनो, खूप शोधल्यानंतर या ठिकाणी आम्हाला ब्रेक ऑइल भेटलेलं आहे. तर आपला मॅकॅनिक जो आहे तो सोबतच आपल्या. आता तो माहिती ना कुठे टाकायचं, तो बोनट ओपन केला मागाशी आणि ब्रेक ऑइलला बोलतो, ब्रेक ऑइलच्या जागी बोलतो कुलट असते. ठीक आहे, काय विषय नाही. अरे इथं पाऊस आहे रे, तिथं पाऊस नव्हता. आणि आम्हाला वाटलं ते वाला गॅरेज आहे. सो आम्ही गाडी काय खायचं असं घेऊन जाऊ रे गाडी, इथे घ्यायचं, घेऊन जाऊ गाडी. काय घ्यायचं, हे घ्यायचं. गाईचं आपण आता गरम आहे का, गरम आहे का, गरम आहे. ठीक आहे, भेटेल. हे काय घेऊ ना, 4 पावड एक सँडविच द्या मला, तुला एक सँडविच आणि 3 पावडे. हे पण प्यायचं का त्याच्याबरोबर? पावड्यामध्ये टाकू. हे बघा गाईज, इकडनं आतमध्ये आले ना तुम्ही घोटीवरनं, तुम्हाला भैरवनाथ टी स्टॉल अँड वडापाव सेंटर गाईज, इथं तुम्ही पार्सल द्या. तर गाईज इथं आता ब्रेक ऑइल संपलाय, तर चेतन भाई आता ब्रेक ऑइल टाकतोय. नाही मगाशी हा कुलंट बोलत होता, कुलंट हा होता, कुलंट आता आहे. ब्रेक ऑइल आहे. ब्रेक ऑइल तिकडे आहे. हा कुलंट आहे, हा ब्रेक ऑइल आहे. मग तिकडे टाक. ठीक आहे. पण नाही, तो टाकताना बरोबर टाकतो तो. एक्सपिरियन्स आहे ना. हा होल पाडू दे. ते काय झालं, त्याचे जेव्हा म्हणजे लेक्चर होते ना, तर काही लेक्चरला तो अब्सेंट होता. त्याच्यामुळे जेव्हा ते शिकवत होते ना हे, तेव्हा तो घरी होता. वाकला डायरेक्ट. ये इसको बोलते कसल्या बाटल्या उघडल्या आता. अरे औषधांच्या औषधाच्या. मारावं लागायचे ना. शेतकरी भाई, शेतकरीची स्पेलिंग बोल. शेतकऱ्याची स्पेलिंग शेतकरी ए वत पटकन वत, आपलं ते पॅटीस गार होईल. आता त्याला वस्तू येणार नाही, मला थोडी हा. चेतन फुक मार. नाही काय का चाकून बघ ना, चाकून बघ नाही का, ब्रेक ऑइलच आहे का, याला सांगा भाई चाकून बघ, याला काय येतं चाललं टाइमपास. मस्त व्यू आहे इकडं. तो गावाकडे आल्यावर थोडासा मस्त वाटतं. शहरात आणि गावात फरक काय असतं तर हाच असतो. निघतो तर बाहेर एकदम चीन मध्ये नाही का, चिल मध्ये, सुम मध्ये, चिल मध्ये. गावा साईडला आलं ना म्हणजे एकदम फ्री राहतं, सगळं माणसंच फ्री राहतात नाही का. हो. कारण की गावाकडचे माणसं पण गोड, सगळे गोड नाही का. आता आपण एखाद्या ठिकाणी गेलो ना, तिथे आपण काय सांगितलं ना, हो आता बघा, समजा आता हे माझ्या पाठीमागे घर दिसतंय, तिथे जाऊन बोललो पाणी पाहिजे, पाणी प्यायचं बोलून तिला की चहा ठेवतील. मग ते म्हणजे तुम्ही काय खाल्लं का, नाही खाल्लं, लगेच काहीतरी बनवायचं. असा विषय आहे गावाकडे. तसं आपल्या शहरामध्ये नसतं, कोणी विचारत नाही. तसं शहरात गावाकडचे गेलं ना, माणसं राहतात नाही का, क भरून चहा देतील, डायरेक्ट बशीच सांडेल. गावात टाकलं का
शहरामध्ये गेलं ना तुम्हाला डायरेक्ट याने झाकण टाकून कप्पाच्या दिलं पण अर्धा आता. चहा ते जाऊ दे, भेटेल. झाकण टाकून दिला आता शोधायला गेले बघ. असा कसा मेकॅनिकल रे बाबा. आणि बघा या साईडला आहे ना तुम्हाला मी या साईडला तुम्हाला दाखवतो. या साईडला बघा भात वगैरे लावलेला आहे. कम्प्लीट झाली इथे शेती. ठीक आहे, तर आता आपण आहे ना डायरेक्टली भेटू आता त्र्यंबकेश्वरला. डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला भेटू आता. तर पब्लिक आता आम्ही आलोय वॉटरफॉल बघायला. म्हणजे आम्ही रस्त्याने चाललो होतो तर अचानक आम्हाला दिसलं. हा बघा, झूम आउट करून दाखवतो. तगडा विषय भाई. हे बघा. तर चेतन बोलतोय की 5 मिनिटात आपण पोहोचू, पण आपण काही त्याचं ऐकणार नाही कारण 5 मिनिटं लागत नाही तिकडे जायला. आम्हाला माहिती काहीच फक्त 5 मिनिटं लागतात. आळशी आहेत एवढा भारी आहे, view आम्ही आहे. आळशी. आळशी आम्ही. आम्ही आळशी. आम्हाला मान्य आहे, आम्ही आळशी आहे. कारण की विषय कसा माहितीये का, आम्हाला माहिती नाही का आता आम्ही फिरणार आहेत. आम्हाला माहितीये की काय कुठे आणि काय कुठे नाही का, किती लांब आहे. आता इथून अंदाज बघा बघू ना शकता तुम्ही किती लांब आहे भाई. किती वेळ लागेल. अर्धा तास लागेल इथून. अर्धा तास आपण अर्धा तास काय लागणार मी सांगतो. 15 मिनिटाहून एक मिनिटाहून जास्त नाही लागणार. अरे रताया इकडे कर रे जरा. एक काम करतो, जाऊ नये नाही, आपण तिकडे जाऊ. 1 मिनिट. तुला वाटतं ना 15 मिनिटं नाही, असं फिरून फिरून रस्ते ते काय ए, सरळ रस्ता नाही दिला तुला. ट्रॅकिंग करतो मी नेहमी, मला माहितीये. ए याला हाकला. चला कोण घेऊन आला रे. ट्रेकिंग ब्रो. ट्रॅकिंगचं नाव काढलं त्यांनी. आम्ही हेच ओ दाखवलं ब्रो ट्रॅकिंग एवढं ट्रॅकिंग. तुझं वय नाही ना, त्याच्यावर जास्त मी ट्रॅक केलंय. संपला विषय. विषय संपला. विषय आता. विषय संपला. आता डायरेक्ट म्हणजे बंद करा आता. मला काहीच बोलायचं नाही. चला एक त्र्यंबकला जाऊन बोलू नाही का आम्ही. त्याशिवाय मध्ये कुठं आता तोंडच उघडणार नाही आता. अजिबात बोलायचं नाही. जर काय एखाद्याने कॅमेरा ऑन केला हा तर विषय संपला. म्हणून टाकू ना. इकडे पण भारी विषय. तर गाईज आम्ही आता आलोय हॉटेलला आणि मी घरी नाही सांगितलंय. काय मागवलं आपण? वेज कोल्हापुरी एक व्हेज कोल्हापुरी, पनीर काय रे? पनीर कढाई, पनीर कढई मागवलं. एक व्हेज कोल्हापुरी आणि पनीर कढाई आणि 8 रोटे. आणि त्याला विचारलं चुकी गेली या पोराला. एक मिनिट इकडे कर. कडक रोटी. एक मिनिट. आणि याला विचारलं तर बोलतो पनीर मागू एक. त्याला बोललो 1 पीस दे पनीरचा. भाकरी पण आहे का? बाकी काय निल्या निल्या निल्या. ठीक आहे गाईज, तर आता आपण जेवण आल्यावरती भेटू. जेवण वगैरे करूया आणि मग नंतर पुढच्या प्रवासाला निघूया. अजून आपल्याला हर्षल भाऊच्या इथं जायचं. काय लोकांना सांगितलं नाही तरी ते खातात. ठीक आहे, तर आता आपण खाऊया आणि निघूया. 70,000. तर गाईज हर्षल भाऊच्या इथं आलोय आणि तुम्ही बघू शकता अख्खी BGMI ची लॉबी इथं आहे. सगळे प्लेयर आहेत. बघा हे टॉपचे प्लेयर आहे. 4 जण. हे बंदे हे बघा, हे टॉपचे बंदे ना 4 जण वरती आहेत बघ. अरे हा टॉपची स्क्वॅड आहे. निल्याची तर बघता. हे निल्या हवा इकडे. निल्या हवा निल्या. आईस निल्याला बघितला का तुम्ही? हा कुठे गेला निल्या? गायब झाला. हे निल्याला बघायचं तुम्हाला? इकडे बघ छोटं नाव इथं आहे. बघा इथं आहे भाई. आजा भाई बाहेर आ जाओ. अरे हा परत संडाशीत गेला यार. हे बरोबर नाही आहे का? काहीच हे चुकीचं आहे. हे बघा इथं पण कोंबडे आहेत. कोणाला पाहिजे असेल तर हर्षल भाऊला संपर्क साधा. मला पाहिजे रे कशाला? एक फुल फ्राय. तर गाईज टॉमी बघा तुम्ही. पाऊस आला. गाडी खोल ना. गाडी खोल ना तू. अरे आधी गाडी खोल. अरे थांब. टर्न मारून इकडे आला ती गाडी. जसं की मित्रांनो मी बोललो होतो तुम्हाला की हर्षल भाऊला आपण भेटायला जाणार आहे. तर आपण आलेलो आहे फायनली. काल आम्ही भले आम्हाला जमला नाही. काल थोडासा घाय होती आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही थोडा लेट झालो. पण आम्ही भेटलो. बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी हर्षल भाऊचं दुकान आहे आणि याच्यामुळे उशीर झाला. ह्याच्यामुळे उशीर झालाय काही. येऊन जाऊन माझ्यावरच. आणि आता मी गाडी चालवतो. आता उशीर नसेल भाऊने आम्हाला हर्षल भाऊनी गिफ्ट दिलंय आपल्याला. स्विंगर शूज रात्रभर नुसती गोळ्या चालवायच्या. यांना खेळता येत नाही तरी पण हर्षल भाऊने दिलाय यांना. मोठा मन आहे त्याचा पण त्यांनी दिलाय. हर्षल भाऊला असं वाटतंय का हे लोक सिंगर म्हणजे हर्षल भाऊ एवढे मेहनतीने बंदे मारतो पण कुठेतरी हे लोक घाण करतात. त्याच्यामुळे विषय कसा आहे हर्षल भाऊला पण माहिती आहे नाही का
हर्षल बाबा काय बोलतो काय एक गोळीचा बंदा ठेवायचा आहे की नाही आपला एक गोळीचा बंदा ठेवतो मग स्वप्नील आमच्या स्क्वॉडचा मेन प्लेअर बघा तिकडे पोरी बघतोय तिकडे हो आमच्या टाल्या भाऊ चला आता निघू ठीक आहे चला आता निघूया आपण चला भेटूया आपण चला भेटूया आपण चला आम्ही फायनली नाही का आलोय नाही का रस्ता असा मोबाईल हालतोय म्हणजे तुम्ही समजून घ्या आता आम्ही कुठे पोहोचलोय फायनली आम्ही पोहोचलोय गावाला म्हणजे आता 15-20 मिनिटात नाही 5 मिनिटात म्हणजे घरी पोहोचू नाही का घरी जाऊन एकदम निवांत एकदम चिल मध्ये फ्रेश वगैरे व्हायचं थोडस आराम करायचं का नाही ते माहिती नाही घरी जायचं पहिले मग बाकीचं बघू नाही का तिथे गेल्यावरती काय पुढचं काय तुम्हाला दाखवत नाही बाकीचं आमचं मग जरा काम आहे तेवढं करून घेऊ मग उद्यापासून दुसऱ्या ब्लॉग साठी सुरुवात होईल एक तर भात लावणार आहे चेतन एकटे बघा याला घेऊन आलोय भात लावायला 20 साल का तजुर्बा आहे आता बघू नाही का हा काय करतो ते तो आहे 20 वर्षाचा त्याला म्हणतात भात हात लावायला घेतलं त्यांनी 1 महिन्याचा भात लावतो हा रस्ता बघून तुम्ही पण समजून गेले असेल आता हे पोरं कुठल्या रस्त्याला आहेत म्हणून काय आता बोलायला लावू नका आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला दाखवतो नाही का बाकी आता सनी भाऊ घेतीलच नंतरला तुम्ही उपकार करताय का आमच्या ब्लॉग तुम्हाला असा सफेद कलरचा मोर बघायला भेटतो तिकडे मोर बघा नाही का पाण्यातला मोर येतो ऍक्च्युली भेटत नाही बघायला तो खाण्याच्या तलाशीमध्ये येतो आता ना बेडूक वगैरे त्याचा मासा पकडून खाईल इथं मासे सोडलेत का वर नाही जास्त मोर आहे आमच्या इकडे मोर बघा मोर मोर बुवा. आज आम्हाला पण माहिती झालं की मोर काय असतो नो मोर बघा काय नो मोर आज माहिती झालं नाही का मोर कशाला बोलतात आम्ही आधी मोर नव्हता बघितला कधी मोर बघितला नव्हता मी भाई यांनी दाखवून दिला सनी भाईने आज मोर दाखवला आम्हाला ते बी सफेद वाला ऑफरोडिंग दे मार घे काय फाडू चालू आहे आता व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच भन्नाट आणि ऍडव्हेंचर ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतोय त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा